श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध दशक 10वा. जगज्योती नाम. समास 9वा. पुरुष प्रकृती. श्रीराम. आकाशी वायो जाला निर्माण, तैसी ब्रह्मी मूळ माया जाण. त्या वायो मध्ये त्रिगुण आणि पंचभूते. श्रीराम. आकाशात वायू निर्माण झाला त्याप्रमाणे परब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया उत्पन्न झाली. त्या वायूमध्येच सूक्ष्म रूपाने पंचमहाभूते आणि त्रिगुण असतात. वटबीजी असे वाड, फोडून पाहता न दिसे झाड. नाना वृक्षांचे जुंबाड बीजापासून होती. श्रीराम. वडाच्या झाडाचे बी अगदी लहान असते. बी फोडून पाहिली तर तेथे झाड दिसत नाही, पण त्या एका बीजापासूनच वृक्षांचे समूहच्या समूह निर्माण होतात. तैसी बीजरूपी मूळ माया, विस्तार झाला तेथुनिया. तिचे स्वरूप शोधुनिया बरे पहावे. श्रीराम. तशी मूळ माया ही बीजरूप असून तिच्यापासून ह्या दृश्य सृष्टीचा विस्तार झाला आहे. त्या मूळ मायेचे स्वरूप नीट विचारपूर्वक जाणून घ्यावे. तेथे दोन्ही भेद दिसती, विवेके पाहावी प्रचिती. निश्चळी जे चंचळ स्थिती, तोची वायो. श्रीराम. तेथे दोन भेद आहेत, त्यांची प्रचिती विवेकाने घ्यावी. निश्चल स्वरूपात जी चंचलता निर्माण होते तोच वायू होय. तयामध्ये जाणीव कळा, जगज्योतीचा जिव्हाळा. वायो जाणीव मिळून मेळा, मूळ माया बोलिजे. श्रीराम. त्यामध्ये जी जाणीव असते तेच जगज्योतीचे सातत्याने अस्तित्व होय. वायू आणि जाणीव दोन्ही मिळून मूळ माया असते. सरिता म्हणता बायको भासे, तेथे पाहता पाणीच असे. विवेकी हो समजा तैसे, मूळ मायेसी. श्रीराम. सरिता शब्द उच्चारताच कुणी बाई असावी असे वाटते, पण प्रत्यक्षात ती नदी म्हणजे पाणीच असते. त्याप्रमाणे मूळ माया शब्दही उच्चारल्यावर बाईची कल्पना येते खरी, पण विवेकी माणसाने नीट विचार करून मूळ मायेचे स्वरूप जाणून घ्यावे. वायो जाणीव जगज्योती, तयास मूळ माया म्हणती. पुरुष आणि प्रकृती याचेच नाव. श्रीराम. वायू आणि जाणीव म्हणजे जगज्योती मिळून एकत्रितपणे त्यांना मूळ माया म्हणतात. यालाच पुरुष आणि प्रकृती असेही म्हणतात. वायोस म्हणती प्रकृती आणि पुरुष म्हणती जगज्योती. पुरुष प्रकृती शिवशक्ती याचेच नाव. श्रीराम. वायूला प्रकृती म्हणतात आणि जगज्योती म्हणजे जाणीव तिला पुरुष म्हणतात. पुरुष प्रकृती यांनाच शिवशक्ती असेही नाव आहे. वायो मध्ये जाणीव विशेष, तोची प्रकृती मध्ये पुरुष. ये गोष्टीचा विश्वास धरिला पाहिजे. श्रीराम. वायूमधील विशेष जाणीव हीच प्रकृतीमधील पुरुष होय. या गोष्टीवर विश्वास ठेवलाच पाहिजे. वायो शक्ती जाणीव ईश्वर, अर्धनारी नटेश्वर. लोक म्हणती निरंतर येणे प्रकारे. श्रीराम. वायू शक्तिमय तर ईश्वर जाणीवमय आहे. यालाच अर्धनारी नटेश्वर असेही लोक निरंतर म्हणतात. वायो मध्ये जाणीव गुण, तेची ईश्वराचे लक्षण. तयापासून त्रिगुण पुढे झाले. श्रीराम. वायूमध्ये जो जाणीव गुण असतो तेच ईश्वराचे लक्षण होय. त्याच्यापासूनच पुढे त्रिगुण उत्पन्न झाले. तया गुणांमध्ये सत्वगुण, निखळ जाणीव लक्षण. त्याचा देहधारी आपण विष्णू जाणा. श्रीराम. त्या त्रिगुणांपैकी जो शुद्ध सत्वगुण तेच जाणीवेचे लक्षण होय. त्याचा देहधारी तो विष्णू जाणावा. त्याच्या अंशे जग चाले, ऐसे भगवद्गीता बोले. गुंतले तेची उगवले विचार पाहता. श्रीराम. त्याच्या अंशाने जग चालते असे भगवद्गीता सांगते. दृश्यामध्ये गुंतल्यामुळे शुद्ध जाणीवेचा हा अंश अहम ब्रह्मासी लोप पावतो आणि सारासार विचाराने तो प्रचितीला येतो. एक जाणीव वाटली, प्राणी मात्रांस विभागली. जाण जाणो वाचवली सर्वत्र काया. श्रीराम. ती शुद्ध जाणीवत सर्व प्राणीमात्रांमध्ये विभागली गेली. त्या जाणीवेच्या योगाने सर्व प्राणी आपापल्या देहाचे संरक्षण करतात. तयेचे नाव जगज्योती, प्राणी मात्र तिचे निजीती. याची रोकडी प्रचिती प्रत्यक्ष पहावी. श्रीराम.
त्या शुद्ध जाणीवेचे नाव जगज्योती असून तिच्या योगाने सर्व प्राणीमात्र जगतात, याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला नेहमी येतोच. पक्षी श्वापद किडा मुंगी, कोणी एक प्राणी जगी, जाणीव खेळे त्याचा अंगी निरंतर श्रीराम. जगात जितके म्हणून प्राणी आहेत, पक्षी, जनावरे, किडा मुंगी आदी कुणीही असो, त्यांच्या अंगी निरंतर जाणीव खेळत असते. जाणो निकाया पळविती, तेण गुणे वाचती, दडती आणि लपती जाण जाणो श्रीराम. जाणीवेच्या योगाने त्यांना धोका वाटला की ते पळून जातात आणि जीव वाचवितात. जाणीवेमुळेच ते लपतात, दडतात व अशा प्रकारे स्वसंरक्षण करतात. अवघ्या जगासत वाचविती, म्हणून नामे जगज्योती, ते गेली या प्राणी मरती, जेथील तेथे श्रीराम. ही शुद्ध जाणीवच सर्व जगास वाचविते, म्हणून तिला जगज्योती नाव दिले जाते. ती जाणीव नष्ट झाली की प्राणी जेथल्या तेथे मरून पडतात. मुळीचे जाणीवेचा विकार, पुढे झाला विस्तार, जैसे उदकाचे तुषार अनंत रेणू श्रीराम. मूळ मायेतील जाणीवेचाच पुढे विस्तार झाला. उदकाचे तुषार असावेत तसे जाणीवेपासून अनंत रेणू निर्माण झाले. तैसे देव देवता देवते भूते, मिथ्या म्हणो नये त्या ते, आपल्याला सामर्थ्ये ते सृष्टीमध्ये फिरती श्रीराम. त्याप्रमाणे देव देवता दैवते भूते वगैरे आपापल्या सामर्थ्यानुसार सृष्टीमध्ये फिरत असतात, त्यांना मिथ्या म्हणू नये. सदा विचरती वायो स्वरूपे, स्वइच्छा पालटिती रूपे, अज्ञान प्राणी भ्रमे संकल्पे त्यास बाधिती श्रीराम. वायू स्वरूपात ती सदा फिरत असतात व स्वतःच्या इच्छेनुसार रूपे पालटत असतात. अज्ञानी लोकांच्या ठिकाणी भ्रम असतात, संकल्प असतात, म्हणून त्यांना बाधा करतात. ज्ञात्यास संकल्पची असेना, म्हणून त्यांचेच बाधवेना, या कारणे आत्मज्ञानाभ्यासावे श्रीराम. जो आत्मज्ञानी असतो त्याच्या ठिकाणी कुठलाही संकल्पच नसतो, म्हणून त्याला ते बाधा करूच शकत नाहीत. म्हणून आत्मज्ञानाचा अभ्यास करावा. अभ्यासिली या आत्मज्ञान, सर्व कर्मास होये खंडन, हे रोकडी प्रचित प्रमाण संदेह नाही श्रीराम. आत्मज्ञानाचा अभ्यास केल्याने सर्व कर्मांचे खंडन होते, ही अगदी रोकडी प्रचिती आहे, त्यात संदेहाला जागाच नाही. ज्ञाने वीण कर्म विघडे, हे तो कदापि न घडे, सद्गुरु वीण ज्ञान जोडे, हे ही अघटित श्रीराम. ज्ञानाशिवाय कर्मफल कदापिही नष्ट होत नाही, त्याचप्रमाणे सद्गुरूशिवाय ज्ञान झाले असेही कधी घडू शकत नाही. म्हणून सद्गुरु करावा, सत्संग शोधून धरावा, तत्वविचार विवरावा अंतर्यामी श्रीराम. म्हणून सद्गुरूंना शरण जावे, शोधून सत्संग करावा आणि अंतर्यामी सतत तत्वविचाराचे मनन निदिध्यासन करावे. तत्वे तत्व निरसोन जाता, आपला आपणची तत्वता, अनन्य भावे सार्थकता सहजची झाली श्रीराम. तत्वाने तत्वांचे निरसन झाले की आपण केवळ आत्मरूपाने उरतो. आत्म्याशी अनन्य भाव ठेवल्याने स्वस्वरूपानुभव येऊन साहजिकच सार्थकता लाभते. विचार न करिता जे केले, ते ते वावगे व्यर्थ गेले, म्हणून विचारी प्रवर्तले पाहिजे आधी श्रीराम. विचार न करता जे जे करावे ते चांगले होत नाही व व्यर्थच जाते, म्हणून सर्वप्रथम विचाराच्या ठिकाणी प्रवृत्त झाले पाहिजे. विचार पाहेल तो पुरुषु, विचार न पाहे तो पशु, ऐसी वचने सर्वेषु ठाई ठाई बोलिला श्रीराम. जो सारासार विचार करून पाहतो तोच पुरुष म्हणवून घेण्यास योग्य ठरतो. जो या प्रकारे विचार करत नाही तो पशु होय. अशा अर्थाची वचने भगवंताने ठाई ठाई बोलून दाखविली आहेत. सिद्धांत साधाया कारणे, पूर्व पक्ष लागे उडवणे, परंतु साधका निरूपणे साक्षात्कार श्रीराम. सिद्धांताचा निश्चय व्हावा म्हणून प्रथम पूर्वपक्ष मांडून त्याचे खंडन करावे लागते, पण साधकांनी चर्चेतच न गुरफटता आत्मसाक्षात्कार करून घ्यावा. श्रवण मनन निजध्यास, प्रचितीने बाणता विश्वास, रोकडा साक्षात्कार
सायास करणेची न लगे श्रीराम. सतत श्रवण मनन निधिध्यासन केले असता प्रचिती येते व विश्वास दृढ होतो. मग रोकडा साक्षात्कार होण्यासाठी वेगळे सायास करावेच लागत नाहीत. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे पुरुष प्रकृती नाम समास 9 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.